आपण करणार आहोत आता मॅगी भेळ. त्यासाठी मॅगी सॉस, टॉमॅटो सॉस, टॉमॅटो आणि कांदा बारीक चिरलेला आपण घ्यायचा आहे. एका पॅनमध्ये बटर घेऊन ते व्यवस्थित विरघळून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यात बारीक केलेली मॅगी त्या बटरमध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित बटर गरम झालं, वितळलं की त्यामध्ये ती बारीक केलेली मॅगी घालायची आणि ती व्यवस्थित ढवळून जर असं लालसर कलर येईपर्यंत, म्हणजे कुरकुरीतपणा असतोच पण थोडं भाजल्यासारखं होण्यासाठी, भाजण्यासाठी लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये सोया सॉस अर्धा चमचा किंवा आपल्या आवडीनुसार 1 चमचा त्याच्यात घालून घ्यायचा. त्याच्यानंतर टॉमॅटो सॉस घ्यायचा. तो आपल्याला कसा आवडतो त्या डिपेंड घ्यायचा. मी तर त्याच्यात 1.5 चमचा घातलेला आहे. नंतर मॅगी मसाला सुखाच व्यवस्थित त्याच्यावर पेरून घ्यायचा. मग आपण जो चिरून ठेवलेला होता बारीक कांदा आणि टॉमॅटो तो त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा. जर तुमच्याकडे कोथिंबीर बारीक चिरलेली असेल तर ती त्यावर घालू शकता, आपल्या आवडीनुसार आहे. माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी ती घातलेली नाही आहे. टॉमॅटो आणि कांदा घातला, मग ती व्यवस्थित ढवळून घ्यायची. व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व करायची आणि झटपट नाश्ता खाऊन घ्यायचा. किती मस्त, चवदार आणि टेस्टी लागते. खाऊन बघा, तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल. बाय.